नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे माघ पौर्णिमा, यालाच आपण नव्याची पौर्णिमा देखील म्हणतो. तर इथं आज पूजेची माझी तयारी सुरू झालेली आहे. घरातील सर्व कामे उरकून घेतली आणि दरवाजा वगैरे स्वच्छ पुसून घेतला. आणि इथं मी दर पौर्णिमेला दरवाजावरती स्वस्तिक काढत असते. तर ते स्वस्तिक शुभ लाभ हे सर्व काढून घेतलं. तर आज आपल्या पौर्णिमेच्या बऱ्याचशा पूजा सेवा असतात. आजच्या दिवशी शेतकरी जे नवीन धान्य शेतामध्ये आलेलं असतं, ज्या गव्हाच्या लोंब्या म्हणतात त्याला, किंवा जे ज्वारीचे कणस वगैरे असतात, ते ना दरवाजा पुढे आपल्या असे लावतात. माझे वडील शेतकरी आहेत, तर माझी आई पण आज नवीन आलेल्या शेतातील धान्य हे दरवाजा पुढे असं त्याच्या लोंब्या वगैरे लावते. आणि त्यानंतर मग त्याची छान अशी उंबरट्याची वगैरे पूजा करतात, चौकटीची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. शेतातल्या देवांनाही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. अशा प्रकारे ही नव्याची पौर्णिमा गावाकडे साजरी करतात. तर इथं मी किचनमध्ये पण हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आणि हे जे कुंकू आहे ना, आज माझ्याकडून थोडंसं ते पातळ झालेलं आहे, त्यामुळे बघा तसे कसे ओघळ असे येत आहेत. तर मी ते कोरड्या कपड्याने पहिल्यांदा ना स्वच्छ पुसून घेतले आणि स्वस्तिक नीट व्यवस्थित करून घेतलं. तर हे आपल्या अन्नपूर्णाईचं मंदिर असतं आणि दर पौर्णिमेला आपल्याला गॅसची पूजा करायची असते. एक अन्नपूर्णा देवी आईची कृतज्ञता म्हणून, तिच्याविषयीची एक कृतज्ञता म्हणून मी ही पूजा दर पौर्णिमेला शुक्रवारी अमावस्येला करत असते. तर अशा पूजा अर्चना घरात झाल्या ना, तर खरंच घरातलं वातावरण खूप खूप छान शुद्ध होतं, खूप सकारात्मक होतं. आणि अशा पूजा केल्याने आपल्याला पण बघा स्वतःला पण किती छान वाटतं आणि त्या वस्तूला पण किती छान वाटतं आणि ते बघायला पण येणाऱ्या जणांना पण छान वाटतं. मुळात पूजा हीच एक खूप खूप सकारात्मक गोष्ट आहे. तर इथं मग मी त्यानंतर उंबरठ्याला लेपन ऑलरेडी केलेलं होतं. आणि ही ती दारात तुम्हाला ही जी फुलांची रांगोळी दिसत आहे ना, ही आमच्या शेजारच्या ताईंनी काढलेली आहे. कारण आज त्यांच्या मिस्टरांचा ना रिटायरमेंट डे होता आणि त्यांचा आणि माझा दरवाजा जवळच आहे. तर त्यांनी अशी फुलांची रांगोळी काढलेली होती. तर मी लेपन केल्यानंतर मग त्यांनी आपल्या दरवाजात पण थोडीशी फुलं टाकली, जेणेकरून ते खूप छान दिसेल. तर इथे बघा त्यांनी हॅपी रिटायरमेंट म्हणून खूप छान लिहिलेलं आहे. तर हा त्यांच्या दरवाजातील व्हिडिओ आहे. तर आज त्यांच्या मिस्टरांचा रिटायरमेंट डे होता, म्हणून त्यांनी मग अशी छानशी रांगोळी काढलेली होती. त्यानंतर मग मी हळदीचं लेपन केलं, उंबरठ्याची पूजा वगैरे करून घरामध्ये आले आणि रोजच्या देवपूजेला सुरुवात केली. तर आज आपल्याला तांदूळ बदलायचे असतात. जे आपण अन्नपूर्णाच्या आईच्या वाटीत वगैरे तांदूळ वगैरे ठेवतो, किंवा जे आपण मंगल कलशाखाली प्लेट ठेवतो त्यातील तांदूळ, जे आपल्या घरात आपण देवपूजेसाठी जे जे गोष्टींसाठी तांदूळ यूज करतो ना, ते आपल्याला आज चेंज करायचे असतात. तर मग मी ते तांदूळ वगैरे बदलले, त्यात हळदी कुंकू घातलं. आणि इथं बघा कुलदेवीची आज मला अभिषेक घालायचा आहे, त्यासाठी मी पंचामृत घेतलेलं आहे. आणि अभिषेक वगैरे घालून झाला त्यानंतर बघा अशी छान सागर संगीत पौर्णिमेची सुंदर अशी आपली देवपूजा झालेली आहे. त्यानंतर पौर्णिमेला आपण ज्या मंत्रस्तोत्रांचं पठण करतो, ज्या काही सेवा असतात, त्या संपूर्ण सेवा मी केल्या, पूर्ण वाचन केलं. आई भगवतीचं सिद्धकुंजिका स्तोत्र घेतलं, लक्ष्मीनारायणांचे मंत्र घेतले, त्यानंतर देवी कवच वगैरे हे सर्व काही मी वाचन केलं. त्यानंतर स्वामींची नित्यसेवा असते, सारामृताचं वाचन असतं, हे सर्व काही वाचन वगैरे मी देवपूजा झाल्यानंतर केलं. नामस्मरण वगैरे झालं. त्यानंतर मग संध्याकाळी मी कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती करते. दर पौर्णिमेला मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करते. तर मागच्या आपल्या पौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये ना, एक निकिता ताई म्हणून त्यांनी मला खूप सुंदर कमेंट केलेली होती, की त्यांनी मला सांगितलं की ताई, कुंकुमार्चन करताना आपल्याला खालून वरीपर्यंत कुंकू अभिषेक घालायचा असतो, कुंकाचा अभिषेक करायचा असतो. तर मी दरवेळेस ना वरतून कुंकू व्हायचे, तसा अभिषेक कुंकुमार्चनचा करायचे, पण मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे यावेळेस कुंकुमार्चन केलेलं आहे. तर इथं मी श्रीयंत्रावरती ना खालून वरपर्यंत कुंकू घालत अभिषेक केलेला आहे, कुंकुमार्चन केलेलं आहे श्रीयंत्रावरती. तर अशा खूप छान छान माहिती मला तुमच्या कमेंट्सद्वारे कळत असते. तर खूप थँक्यू निकिता ताईंना की मला ही माहिती दिल्याबद्दल. तर मी अशा प्रकारे यावेळेस कुंकुमार्चन केलेलं आहे. तर हा आपल्या माघ पौर्णिमेचा व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर मग
आज ना आमच्या इथं इथं जवळ कालभैरवांचं मंदिर आहे. तर तिथं ना दरवर्षी या वेळेस माघ पौर्णिमेला यात्रा असते. तर मग आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी यात्रेमध्ये गेलेलो होतो. हा व्हिडिओ ना रविवार आणि सोमवारचा आहे. तर इथे बघा माझा मुलगा आणि त्याचे फ्रेंड्स आणि मी आणि माझी मैत्रीण असे आमचे मुलं वगैरे मिळून आम्ही सगळेजण यात्रेमध्ये गेलेलो होतो. तर यात्रेमध्ये इतक्या सुंदर सुंदर छान छान गोष्टी आलेल्या होत्या ना, खूप तिथे आम्ही पण एन्जॉय केलं मस्त. तर इथे ना खूप छान छान गोष्टी आलेल्या होत्या यात्रेमध्ये. तर इथं लहान मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी असं वेगवेगळे पाळणे आलेले होते. तर असं ना मुलांना आपण एन्जॉयमेंटसाठी बाहेर नेलं ना, तर त्यांचंही मन अगदी खुलून जातं. तेही खूप आनंदी होतात आणि ते खुश तर आपण खुश असतो. तर इथं त्या पाळण्यामध्ये ना माझ्या मुलाने बसण्याचा हट्ट केला. तर इथं मी त्याला बसवलं. तर त्याने पण खूप एन्जॉय केलं. खूप छान वाटलं त्याला त्या पाळण्यामध्ये बसून. तर इथं बघा तुम्ही किती सुंदर सुंदर एकदम छान असे पाळणे वेगवेगळे राईड्स वगैरे आलेले आहेत. तर इथे ह्या मुलांची बघा किती मस्ती चालू आहे. असं ह्या सर्वांनी इतकं एन्जॉय केलेलं आहे ना. तर इथं मोटू पतलू वगैरे असे कार्टून्स वगैरे लहान मुलांसाठी होते. तर माझ्या मैत्रिणीचा मुलगा ना तो खूप लहान आहे. तर त्याला आम्ही त्या छोट्याशा पाळण्यामध्ये बसवलं कारण त्या मोठ्या मुलांना पाहून त्याला पण खूप इच्छा होत होती, की इथं आपण बसावं म्हणून. आणि यात्रेमध्ये खायच्या प्यायच्या पण बऱ्याच गोष्टी आलेल्या होत्या. आईस्क्रीम, गोळा वगैरे. असं वाटत होतं की गोळा वगैरे खावा, पण शेवटी ते गाड्यावरचं स्ट्रीट फूड असतं आणि तिथं धूळ पण खूप उडत होती. म्हणून आम्ही काय केलं, तिथं काही स्ट्रीट फूड वगैरे खाल्लेलं नाही. आम्ही पुढे जाऊन आमचे जे नेहमीचं ठरलेलं ठिकाण असतं, तिथे जाऊन आम्ही मग पाणीपुरी वगैरे खाल्लेली आहे पुढे. तर आम्ही या यात्रा फिरत-फिरत नाही तर मग आम्ही काळभैरवनाथांच्या मंदिरात आलो. तर पहिल्यांदा आम्ही कालभैरवांचं छान असं दर्शन घेतलं. तर इथं बघा मंदिराच्या बाहेर पण किती बांगडे, जे आपले दागिने वगैरे असतात आपण ज्या लेडीज घालत असतो, तर ते खूप खूप एकदम स्वस्त दरात आलेले होते ना. तर इथं पहिल्यांदा आम्ही मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो. तर मंदिरात पण बघा किती छान अशी एकदम सजावट सुंदर केलेली आहे. तर इथं काळभैरवनाथ हे पण किती सुंदर व्यवस्थित लिहिलेलं आहे. तर इथं आम्ही पहिल्यांदा दर्शन घेतलं तर गर्दी अजिबात नव्हती तिथे. तर सर्व मुलांनी आतमध्ये एकदम व्यवस्थित दर्शन झालं. तुम्ही सर्वांनी दर्शन घ्या. हे आहे काळभैरवनाथांचं मंदिर. तर इथं गणपती बाप्पा, श्री हनुमान आणि मध्ये कालभैरवांच्या मंदिर मूर्तीची स्थापना आहे. त्याच्या शेजारी मग भैरवनाथ आहेत आणि त्यांच्या शेजारी जोगेश्वरी देवी आई आहे. तर असं हे एकूण मंदिर आहे आणि इथं बघा त्रिशूल वगैरे अशी किती सुंदर पाना फुलांची सजावट केलेली आहे. तर एकूण 3 दिवस ही यात्रा असते आणि आज यात्रेचा शेवटचा दिवस होता. मग आम्ही आज आज शेवटच्या दिवशी गेलेलो. तर गर्दी होती बाहेर यात्रेमध्ये, पण मंदिरात काही गर्दी नव्हती. तर इथं आमचं छान असं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनाच आम्हाला यात्रेमध्ये फिरून-फिरून भूक लागली होती. तर आमचं नेहमीचं ठिकाण आहे पाणीपुरीचं. तिथं आम्ही गेलो आणि छान अशी पाणीपुरी एन्जॉय केली. तर असा हा आजचा ब्लॉग होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.